हे मोठ्या गतीने जे आहे ते काम करते आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे पूर्ण देशामध्ये वेगवेगळी कामं होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तर आपला देश इतक्या गतीने पुढे जातोय, फॉरेन इन्व्हेस्टमेंट मध्ये इतक्या गतीने पुढे जातोय। आज चौथी मोठी अर्थव्यवस्था जी आहे ती भारत बनलेली आहे आणि अशा या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घोडदौड जी आहे ही जोराने सुरू आहे। जेव्हा एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडे असतं तेव्हा डबल इंजिनचं सरकार कशा प्रकारे काम करतं हे आपण गेल्या 2-3 वर्षांमध्ये पाहिलं। मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो राज्यामध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष येतोय। गेल्याच आठवड्यात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते डोंबिवलीमधील एक मोठं क्रीडा संकुलाचं भूमिपूजन झालं आणि मला वाटतं महाराष्ट्रामधील पहिलं असं क्रीडा संकुल असेल की त्याच्यामध्ये सर्व सोयी सुविधा, सर्व गेम्स जे आहे हे ते एका क्रीडा संकुलामध्ये। सावळाराम क्रीडा संकुल खूप अगोदर बनलं होतं, पण त्यानंतर त्याचं रिनोव्हेशन झालं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पोर्ट्स जे आहे ते टाकले गेले पाहिजे। या उद्देशाने हा 180 कोटीचा निधी जो आहे MIDC कडून प्राप्त झाला आणि या डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलं जी आहेत ही स्पोर्ट्स मध्ये आहेत। किती मुलं जी आहेत ही मला येऊन भेटत असतात। आज देखील खासदार आपल्या भेटीला कार्यक्रमाच्या दरम्यान भरपूर स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्टेड असणारी मुलं किंवा नॅशनल्स खेळणारी, बाहेर जाऊन बाहेरच्या देशांमध्ये खेळणारी मुलं जी आहेत ती येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। तसंच एक या डोंबिवलीमध्ये इंटरनॅशनल दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण करतो। त्याचबरोबर या डोंबिवलीमध्ये कल्याणमध्ये अनेक कामं मेट्रोची असतील, रस्ते असतील, या डोंबिवलीमध्ये 360 कोटीची अमृत योजना असेल, असे अनेक कामं जे आहेत हे गेले काही वर्ष आपण करतोय आणि आज आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा विषय होता या जलकुंभाचा। राणे काकांनी फॉलोअप करून त्याचबरोबर रमेश म्हात्रे असतील, या सगळ्या मंडळींनी या जलकुंभासाठी पाठपुरावा केला आणि आज हे जलकुंभ इथे उभं राहतं। तुमच्या 18 महिन्यामध्ये चव्हाण सर जसं म्हणाले की 18 महिन्यामध्ये जो हा जलकुंभ पूर्णपणे तयार झाला पाहिजे तरच त्याला महत्व आहे, कारण की प्रत्येक वेळी कुठलीही तारीख हुकली की त्याच्यामध्ये जो आहे तो कॉस्ट एस्कलेशन मोठ्या प्रमाणामध्ये होतं। तर रेकॉर्ड वेळेमध्ये